आणि त्याच्यापुढे भावेश, मागच्या सामन्यामध्ये भावेश चमकला ज्याने 36 धावा केल्या. अनिकेत चंद्रशेखर ठाकूर, काय तर आमचे आदरणीय चंद्रशेखर ठाकूर साहेबांचे चिरंजीव, त्याच्या शुभ हस्ते हा सन्मान जीवन डाकी सरांचा इथे होतोय. ऑन साइडला पूल केलाय, मोठा चेस आहे फिल्डरसाठी आणि बॉल चांगला त्या ठिकाणी मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर वेगाने सीमा पार चौकार. साईराम शोभुनी दिसे द्वारका माई, तेथे बसले होते सद्गुरु साई. चिंता क्लेश दूर कराया धावून येती भक्तांच्या ठाई. चंदनाचा टिळा साई नाथांवर शोभतो, त्यांच्या दरबारी येणारा बाळ ही ओम साईराम बोलतो. ओम साईराम. खूप चांगलं संगीत. रिव्हर्सचा प्रयत्न केला होता, लॅप शॉट, आणि इथे मात्र शॉर्ट टर्मॅनला क्विक थ्रो झाला होता. त्या ठिकाणी फिल्डर आपण जर पाहिले स्वतः सोनू पाटील, अतिशय वेगवान थ्रो पाहायला मिळाला. कामोटे संघ म्हटलं की मोठ्या संख्येने पाठीराखे आणि खास करून रिक्षा चालक मालक संघटना. आमचे डीजे मॅडी एकंदर कामोटे संघाचे बिग सपोर्टर आहेत. त्याच वेळेला आमचे उत्तम समालोचक निवेदक सुशांत सर, सुशांतजी पाटील यांना देखील आपण पाहताय. त्यांचे बंधू सचिनजी पाटील मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपण त्यांना पाहू शकाल. या मॅच मध्ये आपण 1 रन या बॉलवरती मिळाली. वाईट +1 बघा लक्षात, वाईट +1 अशी धावसंख्या आपण पाहिलं 2. पुन्हा एकदा रिव्हर्सचा प्रयत्न केला या ठिकाणी फलंदाजाने. फलंदाज आहेत काय तर मागच्या सामन्याचे हिरो. 22ची सिंगल आली या ठिकाणी. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. डॉट बॉल होता स्वरूपात 100 रन बायच्या स्वरूपात मिळाली. धावसंख्येमध्ये बदल. एकूण धावसंख्या आपण पाहिली धाव फलकावरती 8 धावा. 8 रन ऑन स्कोर कार्ड. बोरशेती संघाचं मात्र लक्ष आपल्या कॉम बॉक्स कडे. हाफ ट्रॅकर बॉल शॉटम पूल केलाय. इथे मात्र नोमॅन्स लँड बॉल चालला डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, सीमा पार चौकार. 4 धावा. बलाढ्य वैशाली स्पोर्ट्स कानपूर टीमला पराभूत केलं बोरशेती संघाने. आणि या मॅच मध्ये कामोटे संघाचं आव्हान यावेळेला आपण पाहिलं खतर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटचा फेस लवकर क्लोज झाला. बेस्ट टायमिंग फटका. सफ लँडिंग झाला. 3 खेळाडूंच्या मध्ये बॅकहँड एरियामध्ये बॉल पडला आणि त्याचा फायदा झाला खरतर फलंदाजाला. झेल व्हायला हवी होती पण तिथे आपण पाहिलं एकाही खेळाडूने प्रयत्न केले नव्हते. त्यामुळे जीवनदान अर्जुनला मिळालं. आणि अर्जुन म्हटलं की या संघाचा अतिशय स्फोटक विध्वंसक खेळाडू. आणि त्याच्या बॅटमधून 2 धावा आल्या. फर्स्ट ओव्हर कंप्लीट. पहिल्या ओव्हरचा खेळ संपत असताना धावसंख्या धाव फलकावरती बिनबाद 14. सामना 4 षटकांचा आहे याची आपण नोंद दोन्ही टीमने घ्या. थोडी घाई करा, स्पीडअप करा प्लीज. कामोटे संघ फिल्डिंग लावून घ्या. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 14 धावा, 15 रन स्कोर कार्ड मध्ये. चला 12वे खेळाडू आपण आता लक्ष द्या. टेक्निकल स्कोरर, ऑफिशियल स्कोरर दोघांचा देखील कॉम्बिनेशन मॅच करा जे काय असेल आणि अचूक माहिती आमच्यापर्यंत पोहोचवा. 15 धावा आहेत आणि ज्यामध्ये 2 वाईड बॉल पाहिले. आणि अर्जुन जर मैदानामध्ये बरसला तर त्याला थांबवणं कठीण. एका बाजूला मागच्या सामन्यामध्ये ज्या पद्धतीने भावेश विषयाने बॅटिंग केली पूर्ण संघ त्या ठिकाणी आपण पाहिला अक्षरशः गडबडला. संपूर्ण टॉप ऑर्डर त्या ठिकाणी कोल्हापूर सारी पोहोचतो. एकटा भावेश मैदानामध्ये उभा राहिला. असं म्हणतात मोठ्या वादळांमध्ये मोठमोठे वृक्ष उन्मळून पडतात पण तो गवत तग धरून उभा असतो आणि त्या गवताप्रमाणे चिकटून उभा राहिला मागच्या इनिंगमध्ये. आणि शेवटपर्यंत संघर्ष करत 18 बॉलमध्ये 36 धावा केल्या होत्या भावेश बिसेने. आणि त्यानंतर बॉलिंग मधली दाहकता आपण पाहिली बोरशेती संघाची. आणि पुन्हा एकदा टॉस जिंकून प्रथम बॅटिंगचा निर्णय बोरशेती संघाने घेतलाय. रोशन म्हात्रे छेडा जो खरं तर नुकताच कामोडच्या स्पर्धेमध्ये ज्याला आपल्या स्वप्नातील पहिली बाईक मिळाली असा दमदार
अष्टपैलू खेळाडू यॉर्कर टाकला, दिशा दिले हलक्या हाताने ऑन साइडला ऑन ड्राईव्ह फॉलो थ्रू मध्ये चेंडू उचलण्याचा प्रयत्न, सिंगल घेत असताना हे दोन्ही खेळाडू बोरशेती संघाचं सर्व वैशिष्ट्य पाहिलं तर एका लेवलचे खेळाडू आहेत. बॉडी लँग्वेज बघा सर्व खेळाडूंची, यंग टॅलेंट. 16 रन ऑन स्कोर कार्ड, 16 धावा धावफलकावरती आल्या. बिनबाद सेकंड ओव्हरला सुरुवात झाली. रोशन मात्रे हा खेळाडू बॉलिंग मार्कवर, त्याला बारक्या करतर कांबळेचा संघ, त्याच वेळेला एका बाजूला अर्जुन भावेशला आपण पाहत आहे. पुन्हा एकदा ओव्हर पिच बॉल, पण तो वेग तेज सरळ होता. ऑन साइडला बॉल लॉंगॉनच्या क्षेत्राकडे ड्राईव्ह केलाय. 1 रन या बॉलवरती राहील. सिंगलने मात्र आता संघ पुढे चाललाय. धावसंख्येमध्ये बदल, एकूण धावा आपण पाहिल्या तर तब्बल बिनबाद 16 धावा, 16 लॉस ऑफ 0 विकेट, 17 धावा, 70 रन ऑन स्कोर कार्ड. पहिल्या ओव्हरमध्ये 15 होत्या. पुन्हा एकदा आपण पहिला त्या ठिकाणी रिव्हर्सचा प्रयत्न झाला, पण तो यावेळेला थोडी गती कमी केली. धीम्या गतीने बॉल टाकला रोशनने. परफेक्ट यॉर्कर, लोअर फुल टॉस, आणि इथे आपण पाहिलं त्याच्यावरती आक्रमक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. गती अपेक्षित होती, गती मात्र या चेंडूमध्ये नव्हती, त्यामुळे सिंगल रन या बॉलवरती आली. बॅटिंग करताना बोरशेती संघाला अर्जुन बांगर. या बॉल हपम जॅक, मिस टायमिंग फटका, मिड ऑफचा फिल्डर डाऊन द बॉल, झेल खाली, संधी निर्माण झाली आणि या संधी सोनं केलंय. झेल पास झाले. मैदानाच्या आतमध्ये खेळाडू अर्जुन निखिल गोवारी च्या हातामध्ये झेल वसावला. पहिला धक्का असेल टीम बोरशेतीला. बांगर बाजारा, ज्याने वैयक्तिक आपल्या संघासाठी 14 धावांचं योगदान दिलं. सामना 4 षटकांचा मागच्या सामन्यामध्ये 46 धावा डिपेंड केल्या होत्या या टीमने आणि जवळजवळ 12च्या मार्जिनने जिंकला होता बोरशेती संघ कानपुरी संघाच्या अगेन्स्ट. त्यामुळे इथे कमीत कमी धावसंख्या रोखावं लागेल कामोडे संघाला, संघाच्या गोलंदाजांना. जर का 40च्या वर हा संघ गेला तर मात्र धावांचा पाठलाग करताना अडचणी वाढतील सेकंड इनिंग मध्ये कामोडे संघाच्या वाट्याला. आणि दोन्ही वेळेला आपण पहिला टॉस जिंकला बोरशेती संघाने आणि बॅटिंगचा निर्णय त्यांनी घेतला. बॅट फर्स्ट, त्यांच्याकडे असणारे गोलंदाज, त्यांच्यावर त्यांचा विश्वास आहे, त्यामुळे सुरुवातीला टार्गेट सेट करायचं. 3ऱ्या क्रमांकाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय, बाली बागरे हा खेळाडू. याही वेळेला आपण पाहिला विसेप मध्ये अलॉंग द कार्पेट फटका त्या ठिकाणी ड्राईव्ह करत असताना सिंगल मिळाली या चेंडूवरती. बोरशेती मगाशी सांगितलं 100हून अधिक किलोमीटरचा प्रवास, शहापूर परिसरातला हा संघ या स्पर्धेमध्ये आलाय आणि अनेक वेळा आपण पाहिलं रायगड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये हा संघ सहभागी होत असतो. ठाणे नाशिक हायवेवरती खरं तर असणार हे गाव. यावेळेला वाईड यॉर्कर, एका बाजूला भन्नाट वेग रोशन मात्रेचा आणि इथे आपण पाहिला कदा बॉलच्या लाईन मध्ये नव्हते, हलक्या हाताने इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता, पण तो बॅटने चेंडूचा संपर्क नाही जुळला, त्यामुळे डॉट बॉल या ठिकाणी पाहिला. शेवट गोड झाला या षटकाचा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना बोरशेती संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 1 गडी बाद 19. 4 धावा खर्च केल्या. ओव्हरमध्ये 1 विकेट मिळाला रोशन मात्रेला. सेकंड ओव्हरमध्ये कमबॅक शिवांश ट्रान्सपोर्ट जहरमान कामोडे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आमदार चषक स्पर्धा आपण पाहिली होती खरं तर कामोडे नगरीवरती. त्या स्पर्धेमध्ये हा संघ चॅम्पियन बनला आणि त्याच वेळेला आपण पाहिला रोशन मात्रे या स्पर्धेतला मालिकावीर राहिला आणि मोठ्या संख्येने कामोटे वासी या सर्व पाठीराखे संघाच्या सोबत होते, त्यामुळे एक वेगळी ऊर्जा या खेळाडूंना मिळाली. आणि आजच्या रात्रीमध्ये देखील भरपूर पाठीराखे आपण पाहता कामोडे संघाचे मैदानाच्या अवतीभोवती या स्पर्धेचा आनंद घेत असताना 3ऱ्या षटकाला सुरुवात होईल. 3ऱ्या ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज येताना आपण पाहताय नयन खांबे हा खेळाडू. निखिल गोवारीने पहिले षटक टाकलं, त्याने 15 धावा खर्च केल्या. सेकंड ओव्हर रोशन म्हात्रे याचं आपण पाहिलं, ज्याने 4 धावा खर्च केल्या, 1 खेळाडू बाद केला. नयन खांबे हा खेळाडू बॉलिंग मार्कवर, त्याला समोर फलंदाज असतील त्या ठिकाणी बाली बागरे हा खेळाडू. नयन खांबे राउंड द विकेट ऑन द राइज, हॅमर केला बॉलला, प्रॉपर टायमिंग, स्वीट साऊंड, टक आवाज आला आणि बॉल गेला त्या ठिकाणी लॉंगॉनच्या बाहेर, सीमा पार, षटकार.
25 रन स्कोर कार्डवरती लागल्या. पहिल्याच बॉलमध्ये धमाका आणि काय वेगवान फटका होता. जबरदस्त टायमिंग, बाट स्विंग आणि त्याच वेळेला आपण पहिला हँड अँड कॉर्डिनेशन, बॉलची लेंथ लवकर ओळखली. पुल करत असताना त्या ठिकाणी हॅमर बॉलला केला, अतिशय वेगाने षटकार पाहायला मिळाला. नेक्स्ट डिलिव्हरी नयन खांबे कमबॅक करेल का. सर्व खेळाडू नयन जवळ गेले धावत त्याला मार्गदर्शन करण्यासाठी. सुबोध गवारीला आपण पाहता विकेट किपरच्या भूमिकेमध्ये भरपूर वेट लॉस त्याने केलाय. यावेळेला डाऊन द ग्राउंड बॅक टू द बॉलर खेळले. कमबॅक बघा, शॉर्ट विकेटमध्ये तुम्ही जेवढे यॉर्कर टाकाल तेवढा तुम्हाला फायदा होईल. आणि जर का त्या बॉलमध्ये वेग असेल तर मात्र फलंदाजाला भरपूर अडचणींना सामोरं जावं लागेल. आणि इथे आपण पाहिला परफेक्ट यॉर्कर बॅक टू द बॉलर केले. कमबॅक नयन खांबेच्या माध्यमातून होताना पाहिला. निर्धाव चेंडू त्या ठिकाणी आपण पाहू शकाल. 25 धावा स्कोर कार्डमध्ये 2.2. चेंडूंच्या समाप्तीनंतर याही वेळेला स्लॉग हिटचा फटका होता. फॉलिंग स्टिप करायचा होता. इथे मिस टायमिंग, सेकंडचा कॉल, फेक येईल. तत्वर मात्र 2 धावा सहजगत्या कंप्लीट. ऑन साइडचे फिल्डर आपण जर पाहिले 30 सर्कलच्या आतमध्ये एकही फिल्डर नाही, त्याचा फायदा फलंदाजाला झाला. सर्व खेळाडू डीप मध्ये, एक डीप स्क्वेअर लेग मध्ये, एक डीप मिड विकेट मध्ये आपण पहिला त्या ठिकाणी लॉंग ऑन लेग फिल्डर उभा केला. त्याचा फायदा मात्र झाला फलंदाजाला, बालीला. 2 धावा आल्या बॅटिंग करताना. स्मार्ट सिटी डेव्हलपर्स बेस्ट ऑफ बोर्शिटी या टीमला. धावसंख्येमध्ये बदल 27 धावा आपण पाहता स्कोर कार्ड वरती. तिसरं षटक तेही फार महत्वाचं. नयन खांबे हा खेळाडू 3 बॉलमध्ये आतामध्ये 8 धावा खर्च केला. दबाव थोडासा नयनवरती. यावेळेला प्रॉपर कनेक्शन, बॉलने घेतली उंची, अंतर देखील कापलं. लॉंग अँड स्ट्रॉंग बाली बागरे ब्रँडेड षटकार 6 धावा. धन्यवाद. जब्बर भावेश आक्रमक झाला, ज्याने 18-36 केल्या. परंतु या मॅच मध्ये आता जर आपण पाहिलं तर बाली आणि अर्जुन या दोन्ही खेळाडूंनी मात्र चमकदार कामगिरी केली. एखादं टॉप ऑर्डरचे पहिले 5 खेळाडू जे आहेत बोर्शिटी संघाचे ते अतिशय विध्वंसक आणि घातक आहे. त्यांना तुम्हाला थांबवावं लागेल. नयन खांबेच्या अगेन्स्ट मात्र हा दुसरा षटकार आला आणि एक दुहेरी अंक अशा 14 धावा खर्च केल्या. स्कूप करण्याचा प्रयत्न होता. इथे आपण पहिला करता दिशा द्यायची होती. मुवमेंट आपण पाहिले, खेळाडूची गुडघा टेकत फक्त वेगाच्या अगेन्स्ट टेक्निकचा वापर करायचा होता. त्यांना माहित होता यॉर्कर येईल, यॉर्कर सगळे रेडी होते, परंतु बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचले नव्हते. त्यामुळे डॉट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू कमबॅक नयन खांबेने केलंय. अंतिम बॉल या ओव्हर मधला शेवटचा चेंडू. वन्स अगेन यॉर्कर खोदून काढलाय. हेलिकॉप्टर लुक द्यायचा होता. बॉल चालला शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला. ज्या ठिकाणी फिल्डर आहेत त्यांच्या हातामध्ये फटका. 1 रन या बॉलवरती मिळाले. 1 रनच्या मध्येने या ओव्हरमध्ये जवळजवळ 15 धावा खर्च केल्या. 3 ओव्हरचा खेळ संपला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 34 धावा आल्या. 11.33च्या सरासरीने. स्लॉग ओव्हरचा अंतिम षटक, शेवटचं षटक फार महत्वाचं राहील. कामोडे संघाकडे देखील बॅटिंग ऑर्डर चांगली आहे. बारक्या कांबळे स्वतः असेल, निखिल गोवारी, सोनू पाटील, त्याच वेळेला आपण पाहिला मान फॉर्म रोशन म्हात्रे, सध्या परेश तो देखील फॉर्म मध्ये आला. त्याची देखील बॅटिंग तुम्हाला पुढच्या इनिंग मध्ये पाहायला मिळेल. सुबोध गोवारी, गुणवंत गोवारी सारखे आक्रमक खेळाडू या संघामध्ये आहेत. त्यामुळे जितकं टार्गेट तुम्हाला बनवता येईल जास्तीत जास्त तो प्रयत्न करावा लागेल. संपूर्ण आमचे आयोजक आपण पाहता VIP डाईज वरती बसून सामन्याचा आनंद घेत असताना मिलन मोकल सर, आमचे प्रितेश पाटील असतील, त्याच वेळेला आपण पाहता आमचे अमय पितले, त्यांचे सर्व सहकारी VIP डाईज वरून या स्पर्धेचा आनंद घेत असताना श्री बापूजी देव चषक 2025 हे भव्य दिव्य पर्व श्री चंद्रशेखर ठाकूर मित्रमंडळ व ग्रामस्थ मंडळ कोपरोली आयोजित स्पर्धा. स्वप्न पाहिलं होतं नाईट स्पर्धेचं आणि हे स्वप्न सत्यामध्ये उतरवलं आमच्या आयोजकांनी. स्वतः आमचे आदरणीय चंद्रशेखर ठाकूर साहेब, त्यांना आपण ऑन स्क्रीन पाहू शकता. त्याच वेळेला आपण पाहता आमचे सर्व सिनियर सिटीजन या स्पर्धेचा आनंद या VIP डाईज वरून घेत असताना मोठी LED स्क्रीन लावली आहे डाव्या बाजूला. लास्ट ओव्हर, शेवटच्या ओव्हरमध्ये दैवत म्हात्रे डाव्या हाताचा हा गोलंदाज आलाय बॉलिंग मार्कवरती. दैवत म्हात्रेचं हे षटक फार इम्पॉर्टंट राहील.
इथे हलकीशी कडा घेतली, कॅच इट कॉल आणि झेल सोडलाय. आय थिंक सचिन पाटील आहे त्या ठिकाणी, त्यांच्याकडून मात्र हा झेल सोडलाय. जीवनदान आणि मिळालं फलंदाजाला बालीला, ज्याने या डावामध्ये स्फोटक इनिंग साकारले आणि त्याही पेक्षा विकेट देखील मिळाला असा एक रन मात्र खर्च केले सचिन पाटील. आणि मोठी सोयी खरं तर त्यांचा जिव्हाळ्याचा संबंध आहे, कारण याच गावामध्ये मात्र त्याचं बालपण त्याने घेतलं. खरं या मैदानात देखील तो खेळलाय, त्यामुळे या मातीशी त्याचे खरं तर चांगले ऋणानुबंध आहेत. असा हा खेळाडू सचिन पाटील, सुशांत पाटील यांचे बंधुराज. पहिली सिंगल आली, 34 धावा होत्या ऑलरेडी पहिल्या 3 ओव्हरमध्ये, आता 35 वरती पोहोचलाय स्मार्ट सिटी डेव्हलपर्स बोरशेती हा संघ. आणि यानंतर आपण पहिला पुन्हा एकदा लेग बाईच्या स्वरूपात सिंगल रन मात्र इथे मिळाली. खरं तर या स्पर्धेसाठी आम्हाला खरं तर हे मैदान आहे, मी मराठी मैदान फेमस क्रीडांगण आहे, एव्ही स्पोर्ट्स युवा प्रतिष्ठान मोठी जोई यांचा आम्ही नक्कीच आभार व्यक्त करतो, ज्यांनी आम्हाला हे मैदान उपलब्ध करून दिले. आमचे प्रकाश भाऊ आमचे सर्व काळजी घेतली 2 रात्रीमध्ये, त्याबद्दल त्यांचाही मनापासून आभार. तर सिंगल मिळाली आणखीन एक, आणि धावसंख्या आपण जर पाहिली धावफलकावरती तब्बल 36 रन ऑन स्कोर कार्ड. 4 बॉलचा खेळ बाकी. मी मगाशी प्रेडिक्ट केलं 40+ रन गेल्या तर डोकेदुखी वाढेल. अजून 4 बॉल बाकी आहेत. यावेळेला स्विंग आणि मिस, कमालीचं व्हेरिएशन. डाव्या हाताचा गोलंदाज, त्याच्याकडे नॅचरल स्विंग आहे, त्याने अँगल बनवला, बॉलला फिरवलं, अगदी आपल्या फिंगर रोल करत असताना बॉल टर्न झाला, विकेट किपरच्या हातामध्ये भिसावला. आणखीन 3 बॉलचा खेळ बाकी आहे. धाव फलकावरती 36. डीप कव्हर पॉइंटला आता थोडासा अलर्ट राहावं लागेल. प्रत्येक वेळा तुम्हाला आता फील्ड पोझिशन मध्ये देखील लक्ष द्यावं लागेल. खरं तर मैदानाच्या मध्ये आतमध्ये आपण पहिला श्वान पदक दाखल झालेलं आहे. प्रत्येक स्पर्धेमध्ये हे चित्र पाहायला मिळतं. डॉट बॉल या ठिकाणी पाहिला, समोर फलंदाज बाली, बॅकफुटला गेले, टॅपिंग क्रिकेट, फक्त दिशा दिले, अगदी वेगाने धाव झाले. लॉंग ऑफचे फिल्डर परेश, बॉल पर्यंत फेकी झाली, तत्वर सेकंडचा कॉल, 2 धावा आल्या. चांगल्या पद्धतीचं कॉलिंग, दोन्ही खेळाडूंमध्ये चांगलं ताळमेळ पाहायला मिळालं. आणि त्यानंतर आपण पहिल्या 2 धावा आल्या, धावसंख्येमध्ये बदल. 38 रन 38 धाव फलकावरती. अजून 2 बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटचे 2 बॉल. कामोटे संघाने जी जर्सी परिधान केली आहे त्या जर्सीचे पुरस्कर्ते जय हनुमान एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर बामण डोंगरीचे संजय शेठ ठाकूर यांच्या वतीने ही जर्सी मात्र प्रदान करण्यात आली या ठिकाणी कामोटे संघाला. स्वर्गीय गोपाल शेठ नाईक स्मृती चषकाचे दमदार आयोजक सन्माननीय संजय शेठ ठाकूर यांचाही मी आवर्जून उल्लेख करेल. शेवटचे 2 बॉल स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा सज्ज होते बाली बागरे, हा खेळाडू, दमदार खेळाडू ज्याने आतापर्यंत चांगली कामगिरी साकारली. 3ऱ्या क्रमांकावरती यॉर्कर टाकलाय, परफेक्ट यॉर्कर, बुंधात टाकला बॉल. आणि इथे आपण पाहिला हा डॉट चेंडू, शेवटचा बॉल राहील आता या इनिंग मध्ये. 38 धाव फलकावरती. शेवटच्या बॉल मध्ये किती धावा येतील टार्गेट सेट करायचं या मॅच मध्ये. आता बॅटिंग करणाऱ्या स्मार्ट सिटी डेव्हलपर्स बोरशेती टीमला प्रवीणदादा घासे या संघाचे पुरस्कर्ते. वन्स अगेन निर्धाव चेंडू, जबरदस्त वेग, भन्नाट वेग. आणि इथे मात्र कमबॅक केलं या ओव्हरमध्ये. फक्त 4 धावा डेथ ओव्हरमध्ये खर्च केल्या. त्या ठिकाणी दैवत मात्र या गोलंदाजाने पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना स्मार्ट सिटी डेव्हलपर्स बोरशेती संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आली 1 गडी बाद 38. आता येणारे 4 षटक 24 बॉल 39 धावांचं समीकरण उभं केलंय त्या ठिकाणी शिवांश ट्रान्सपोर्ट जय हनुमान कामोटे संघासमोर. चला साई संघ आपण रेडी राहा पुढच्या मॅच साठी. कधी उद्या रॉयल एंट्री आपण पाहणार आहात. साई सिद्धू यांची एक VIP एंट्री तुम्हाला या मैदानावरती या खरतर मंचावरती आपण होताना पाहणार आहात. दमदार एंट्री तुम्हाला या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळेल. सोनारीवरून आमचे आदरणीय साई सिद्धू. पाण्याची पूर्तता करा आपण डगआउट मध्ये. आम्ही खेळाडू कक्षामध्ये पाणी द्या. 39 टार्गेट. तर 39 धावांचं पाठलाग. शिवांश ट्रान्सपोर्ट जय हनुमान
सन्माननीय आदरणीय संजयजी पितळे साहेबांना आपण पाहतो ऑन स्क्रीन. आमचे मित्र अमय पितळे यांचे पिताश्री सुप्रसिद्ध उद्योजक, त्यांना आपण पाहतो आमच्या VIP डाईसवरती. श्रीकृपा इस्टेट सोल्युशनचे प्रोप्रायटर, त्यांना आपण पाहू शकाल ऑन स्क्रीन. आणि त्याच वेळेला आपण सेकंड इनिंगकडे जाणार आहोत आणि धावांचा पाठलाग करता 39. या ऐकूया पुढच्या सत्रामध्ये पुढचा आभास आमचे आदरणीय गुरुवर्य नितेश पंडित सर यांच्याकडे. धन्यवाद. पपन पाटील शिवमुद्रा डान्स अकॅडमीचे कोरिओग्राफर सध्या खूप व्यस्त आहेत ते त्यांच्या पर्सनल लाईफमध्ये. तर त्यांना रिक्वेस्ट असेल की आसपास असाल तर लगेचच या मैदानातून थेट VIP कक्षाकडे, ज्या ठिकाणी आमची आसनं आणि आयोजक प्रतीक्षा करत आहेत. खास करून अमय पितळेकडून आपल्याला आग्रहाची विनंती आहे. पाहू शकाल तोच टार्गेट सेट करायचा आहे, परंतु या वेळेला मात्र निश्चितच संघ वेगळा आहे. ठाणेवरून किंबहुना 110-120 किलोमीटरचा प्रवास करून पार करून आलेला संघ बोरशेत स्मार्ट सिटी डेव्हलपर. समोर असणारा संघ बलाढ्य आहे, परंतु कामोठे हा संघसुद्धा बलाढ्य आहे. सलामीची जोडी मैदानात उतरेल. खरं तर पहिल्या मॅचमध्ये रोशनच्या बॅटला सूर गवसला नव्हता. मोठे फटके काही रोशनच्या बॅटमधून पाहायला मिळाले नाही. संपूर्ण मॅच खरं तर ज्यांनी मोकळी करून ठेवली होती तोच सोनू पाटील आणि त्याच्यासोबत रोशन म्हात्रे खरं तर मैदानाकडे जाताना दिसत आहेत. काही इथं गुच होतोय खलबतखान्यात आता चर्चा करताना दिसत आहेत आणि त्या चर्चेतून विजयी कसा संपादन करता येईल ही व्यूहरचना या मोहिमेवरती करताना दिसत आहेत. ते आपले सर्व बोरशेत स्मार्ट सिटी डेव्हलपरचे खेळाडू. थोड्या वेळापूर्वी आपण पाहिलं स्मार्ट सिटी डेव्हलपरचे प्रोप्रायटर चिफ मॅनेजिंग डायरेक्टर प्रवीण बाळकृष्ण घासे यांचं शुभागमन या ठिकाणी झालं. आदरपूर्वक सन्मान आमच्या आयोजकांनी त्यांना दिला आणि या ठिकाणी परत एकदा पुढचा पुकार दिला जाईल तो हिंदवी 11 गावदेवी साई संघाच्या संघनायकानं 2 षटकं संपण्या अगोदर आपला स्क्वॉड घेऊन या ठिकाणी नाणेफेकीसाठी द्यायचं आहे. तर आमचे को पार्टनर आहेत अंबाजी वेअरहाऊस, KM ठाकूर इन्फ्रा, क्षितिज वॉटर सप्लायर, खुशी इंटरप्राइजेस, अक्षदा इंटरप्राइजेस, SMD डेव्हलपर्स, न्यू फ्लिप ट्रक्स इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड, तदनंतर चौगले डेव्हलपर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, श्रीकृपा रिअल इस्टेट सोल्युशन आणि तदनंतर अनिकेत इंटरप्राइजेस, स्मार्ट सिटी डेव्हलपर्स, घरत इंटरप्राइजेस आणि अक्कादेवी सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ हे आमचे को पार्टनर या स्पर्धेचे आहेत. आणि अगदीच पॉवर्ड बाय या स्पर्धेला खरं तर ज्यांचं योगदान आहे ते आमच्या श्री चंद्रशेखर ठाकूर मित्रमंडळासाठी. नाव गेम स्टार्ट. पहिला चेंडू घेऊन येणार मोर्शेद संघाकडून अर्जुन पार्थ, वन मॅन आर्मी. कुरुक्षेत्रावरती ज्याची वचक पाहिली, आता मी मराठीच्या या कुरुक्षेत्रावरती क्रिकेटच्या अर्जुन आपला दमखम दाखवेल का आणि या कुरुक्षेत्रावरती अचूक खरं तर गांडीव धनुष्यातून निघणारे अभेद्य बाण या प्रतिस्पर्धी टीमला निश्चित पाडणार का. अर्जुनचा पहिला चेंडू अतिशय सुरेख अस्त्र. खरं तर डीप कव्हर पॉईंटच्या दिशेनं चेंडूला फील्ड होतोय तोपर्यंत एक पलून काढली, 2 धावसंख्या. पहिल्या जर अगदी मॅचचा विचार केला सुदर्शन सर तर त्यावेळेला सोनू पाटील स्ट्राईक एंडकडे राहिला. सोनू पाटीलचीच फलंदाजी जास्तीत जास्त राहिली. या वेळेला मात्र रोशन म्हात्रे स्ट्राईक एंडकडे राहिलाय. तिथं मात्र 2 धावसंख्या जमा करताना दिसतोय. आता चेंडू शिल्लक राहिले 23. विजयासाठी धावसंख्या अपेक्षित असतील 37. अतिशय सुरेख स्टडी या वेळेला केली नाही चुकी. रोशन म्हात्रे परतावं लागेल. रोशन म्हात्रे बॅक टू पॅव्हेलियन. ही ओळख आहे खरं तर अर्जुनच्या गोलंदाजीची आणि म्हणूनच उल्लेख केला. अष्टपैलू ऑलराऊंडर आहे बोरशेत संघाचा, जो की सलामीसाठी फलंदाजीसाठी येतोय आणि त्याच्यानंतर फलंदाजीतून
खरं तर चांगल्या प्रकारचं योगदान टीमला दिल्यानंतर गोलंदाजीसुद्धा पहिलं षटक हात आलतोय. पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवरती 2 आल्या खऱ्या, परंतु दुसरा अस्त्र अभेद्य फेकला. रोशन मात्रेसारख्या या मात्र अभिमन्यूला फसवला गेला. झेल मिळाली आणि झेल ऑन साईडला असणारा शॉट ऑनकडे असणारा क्षेत्ररक्षक चेंडूला मात्र झेल पकडल्यानंतर हर्षनं रोशन मात्रे झाला बॅक टू पॅव्हेलियन. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन आलेला फलंदाज बारक्या कांबळे याच्यावरती उर्फ विलास कांबळे अतिशय सुरेख सरळ सरळ हातानं खेळण्याचा प्रयत्न स्वतः गोलंदाज गॅदर करतोय. बारक्या कांबळे सेट होण्याचा प्रयत्न करतोय, परंतु अर्जुन त्याला सेट होऊ देईल का? अर्जुननं आत्तापर्यंत केलेली आपल्या टीमसाठी कामगिरी दोन्ही मॅचमध्ये महत्त्वपूर्ण राहिलेली आहे. पंचांच्या डाव्या बाजूनं अक्कादेवी टेम्पल एंडकडून मारा करतो एक मध्यम गतीचा गोलंदाज अर्जुन. बनवर अर्जुन अतिशय सुरेख, कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. बारक्या कांबळेसारख्या अनुभवी खेळाडूला फसवून ठेवतोय. गुड लाईन स्पॉटवरती चेंडू फेकला. खरं तर या चेंडूंची ओळख ही विश्वजित ठाकूरनं निर्माण केली असं म्हटलं तर वावगं ठरलं जाणार नाही. काही मैदानांवरती असे अस्त्र विश्वजित अर्थात उर्फ मोठ्या हा वारंवार फेकताना दिसला आणि आजही तर खरं तर त्याच्या गोलंदाजीची दमखम संबंध राष्ट्राला ठाऊक आहे. इथं मात्र अतिशय सुरेख पॉईंटच्या दिशेनं चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. बारक्या कांबळेच्या बॅटमधून आलेला हा सांघिक आणि वैयक्तिक पहिलाच चौकार. त्यानंतर खरं तर या ध्वनिफितीवरती सुशांत पाटील यांना एक छानशी गिटार घेऊन एक इंस्टाग्राम टिकटॉकवरती रील टाकली होती. आम्हाला आठवतोय अजूनही ती की बारक्या कांबळेसाठी खरं तर एकनाथ माली यांच्या आवाजातील छानशी धून आहे, परंतु समोर असणारा संघ आणि खेळाडू किंवा गोलंदाज अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न डीप विकेटच्या दिशेनं चेंडूला फील्ड होतो. एक धावसंख्या पलवून काढली. एक धावसंख्येबरोबर धावसंख्या 1 वधारली गेली. पहिला षटक संपला गेला. 6 चेंडूंचा खेळ संपला. धावसंख्या धावपटालावरती पाहायला मिळत आहेत त्या 1 बाद 6च्या घरामध्ये 7च्या घरात. तदनंतर अभिषेक दुबे टीम पॅकर कामोठे टीम प्लीज आपल्याला विनंती असेल आपण या आणि अतिथी कक्षात विराजमान असणारे पपन पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान मी विनंती करतोय अमय पितळे यांना. झी मराठी प्रस्तुत ओडाफोन एकापेक्षा एक छोटे चॅम्पियनचा उपविजेता तथा चंद्रशेखर बुधाजी ठाकूर यांना विनंती असेल की आपल्या पवित्र शुभ हस्ते तदनंतर छत्रपती शिवाजी महाराजांची कास्टिंगसुद्धा येत्या शिवजयंतीला त्यांनी साकारली. खरं तर सह्याद्री भूषण कविता जोशी आणि सतीश पुळेकर यांच्या पवित्र शुभ हस्ते, पुष्कर श्रोत्री यांच्या पवित्र शुभ हस्ते द्रोणागिरी भूषण, रायगड भूषण पंडित शेठ पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते, राष्ट्रवादी गौरव पुरस्कार हा गणेश नाईक यांच्या पवित्र शुभ हस्ते, नवदुर्गा पुरस्कार संतोष पवार यांच्या पवित्र शुभ हस्ते, आत्ता कुलाबा जीवन गौरव पुरस्कार मधुकर ठाकूर यांच्या पवित्र शुभ हस्ते, आत्तापर्यंत 12हून अधिक पुरस्कार ज्याच्या नावावरती आहेत असा हा मोठी जुईचा नवे तर आपल्या रायगडचा वैभव डान्समधील एक नृत्य कलाकार शिवमुद्रा डान्स अकॅडमीचे चीफ कोरिओग्राफर पपन पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती होताना दिसतोय. धन्यवाद आणि पुढच्या वाटचालीसाठी भविष्यात शिवमुद्रा झुंबा आपल्या या उरणमध्ये पाहायला मिळेल आणि निश्चितच इच्छुकांनी अवश्य खरं तर त्यामध्ये एंट्रीज घ्या, प्रवेश घ्या. परत एकदा बारक्या कांबळे ऑन ट्रॅक फलंदाजी मार्कवरती सज्ज. फटका मात्र फसलाय. झेल खाली क्षेत्ररक्षक करणार नाही चुकी. बारक्या कांबळे बॅक टू डग आउट. बारक्या कांबळे किंबहुना वैयक्तिक व्यस्त जीवनातून क्रिकेटकडे सराव जरी कमी असेल तरी अजूनही तोच नाव तोच दरारा बारक्या कांबळेचा. परंतु इथं मात्र फटका फसला गेला. टायमिंग मात्र चुकला गेला. फ्रंट फूटला येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. ताकदीचा वापर झाला, पुरेसा झाला नाही. फटका फसला गेला. लॉंग ऑफच्या दिशेने असणारा क्षेत्ररक्षकांनी केली नाही चुकी. पकडला झेल. परतावं लागलं खरं तर आपला संपवून खेळ. 11 क्रमांक जर्सी परिधान केलेला बारक्या कांबळे झाला बॅक टू पॅव्हेलियन.
त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन आलेला फलंदाज नाव आहे निखिल. लास्ट खरं तर मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच सामनावीर इन ॲट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी येतोय अजूनही सोनू पाटील. सोनू पाटील हा चिवट खेळाडू आहे. कैक मैदानांवरती बऱ्याच वेळा पार्टनरशिपमध्ये एक मोठंसं योगदान राहिलं त्या सोनू पाटीलचं. घरात असणारा कौटुंबिक कार्यक्रमातील परत एकदा वेल आपल्या ऑफस्टिकच्या बाहेरून जाणारा चेंडू होता. चेंडू मात्र स्वैर मारा घोषित करतायत. याला म्हटलं जाते प्लॅनिंग खरं तर रोशन सर, कारण ज्या वेळेला 2 टॉस जिंकले जात आहेत आणि 2 टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करणारा संघ क्वचितच पाहायला मिळतोय. त्यातील एक बोरशेत स्मार्ट सिटी डेव्हलपर. अतिशय सुरेख सरळ सरळताना केल्याचा स्ट्रेट ड्राईव्ह केलेला चेंडू या वेळेला लॉंग ऑफच्या दिशेने असणारा क्षेत्ररक्षक फील्ड करतोय. 1 धावसंख्येने धावसंख्या वधारली गेली. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळतोय ती 2 बाद 9च्या घरात. थोडीशी दयनीय अवस्था. आपलं अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल तर मोठे फटके प्रत्येक षटकात 1 किंवा 2 येणं गरजेचं आहे. 38-39 धावांचा पाठलाग करताना 2 सफलता खरं तर 9 या धावसंख्येवरती बॅक टू डगआउट झाल्यात. शॉर्ट फुल टॉस चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्र क्लिअर केलं. फलंदाज क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी आहे. कॉल मात्र नाकारला गेला सोनू पाटीलकडून. 1 धावसंख्या पूर्ण. 1 धावसंख्येबरोबर धावसंख्या परत एकदा दशकामध्ये डबल फिगरमध्ये 10 2 बाद 10 धावसंख्या धावपटलावरती आहे. संत गतीनं सुरू असणारा सामना. चला दुसरा षटक आता संपतोय तर साई संघाला एक फायनल कॉल असेल की आपण आपला स्क्वॉड घेऊन इकडे या. अनिकेत मोकल. अतिशय सुरेख अप्रतिम गुड लाईन स्पॉटवरती चेंडू. अशा प्रकारचा चेंडू खेळायचा झाला तर फ्रंट फुटला येणं गरजेचं आहे. पददालित्य गरजेचं आहे. तिथं मात्र तसं दिसलं नाही. चेंडू सरळ गेला. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावला. 0 या धावसंख्येची मोहर लागली गेली. धावसंख्या आहेत त्या स्थितीमध्ये 2 बाद 10. बॅटला चाटून जाणारा फस्लिपमध्ये असणारा क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतोय. तोवर 1 धावसंख्या पूर्ण केली. 1 धावसंख्येबरोबर धावसंख्या 1 न वाढली. धावसंख्या 2 बाद 11च्या घरामध्ये. स्पर्धेतील आजची रजनी दुसरी आहे. कालच्या खेळाचा विचार केला तर ग्रीष्मा 11 मोठी जुई ही संघ टॉप 4 साठी क्वालिफाय झालेली आहे. आज कोण असणार आहे? बोरशेत, कामोठे की साई? अजूनही समोर 3 मोठे बलाढ्य नावं अजूनही आहेत. या वेळेला चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल केला जातो. 1 धावसंख्या पूर्ण. दुसऱ्या धावसंख्येला सुद्धा पूर्ण विराम दिला गेला. 2 धावसंख्या पूर्ण झाल्या. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळतोय ती 13च्या घरात. 13. 26 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी असावी. 12 चेंडू 26 धावा. बारा चेंडू 26 धावांची आवश्यकता असणारा ही कामोठे टीमला. समीकरण थोडंसं दूर होऊ लागलं. मोठे फटके परत एकदा समीकरण जवळ आणू शकतील का? परंतु तेवढाच एक मातब्बर संघ ठाण्यामध्ये नावाजलेला संघ. खरं तर ज्या संघाचा बोलबाला ठाण्यापुरता मर्यादित राहिला नाही, रायगड नवी मुंबईमध्ये, असा हा बोरशेत ठाणे स्मार्ट सिटी डेव्हलपर संघ आपल्या समोर 2 हात करताना दिसतो आहे. वैयक्तिक पहिलं, सांघिक तिसरं षटक घेऊन येतोय तेजस जाधव. ऑन ट्रॅक गोलंदाजी मार्कवरती अक्कादेवी टेम्पल एंडकडून मारा करणारा गोलंदाज असणार आहे. 12 चेंडू 26 धावा. प्रत्येक चेंडूवर 2 किंबहुना काही चेंडूवरती 1 मोठा फटका. आता या षटकामध्ये बहुतांश चित्र स्पष्ट होईल का सामन्याचं? परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेनं भरलेला खेळ आहे आणि म्हणूनच क्रिकेटमध्ये कोणतंही विधान कोणत्याही क्षणी खरं तर बदलू शकेल. आपण इथं सामना कालच्याच रजनीमध्ये पाहिला आहे. 3 चेंडूंमध्ये 1 किंवा 2 धावसंख्या गोवठणेसारख्या स्वर्गीय गोपाळ वर्तक स्मृती या संघाला काढता आल्या नाहीत. त्याच्यानंतर असे कैक सामने आहेत आणि म्हणूनच क्रिकेटमध्ये भविष्य किंवा भाकीत करता येत नाही. पंचांच्या डाव्या बाजूनं अतिशय सुरेख मारा.
इथं मात्र निश्चितच काय होणार, फॉलो थ्रोमध्ये स्वतः गॅदर करतोय, एक धाव पलून काढली, दुसऱ्या धावसंख्येचा कॉल नाकारला जाईल. एक धावसंख्येबरोबर धावसंख्या 1 न वाढली गेली. धावसंख्या धावपटलावरती 14च्या घरात. 25 धावांची आवश्यकता 11 चेंडूंमध्ये. 11-25. खरं तर आमच्या या स्पर्धेचे एक मुख्य मार्गदर्शक स्वप्न जरी अमय पितलेंचं असेल ना, तर या स्वप्नात रंग भरण्याचं काम प्रितेशनं केलं आहे. काही टीमशी कोऑर्डिनेट केलं आहे, काही खरं तर टीमसोबत ज्यांनी संधान साधून या टीम या स्पर्धेदरम्यान एक मोठ्या मॅचेस आपल्या प्रेक्षकांच्या भेटीसाठी येतील याच्यासाठी केलेले प्रयत्न या वेळेला मात्र परत एकदा निर्धाव चेंडूची सांगत. आता मात्र समीकरण आलं आहे 10 चेंडू 25 धावा. 10-25. 10 चेंडू 25 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. अजूनही सोनू पाटील, तदनंतर निखिल गुवारी. अतिशय सुरेख या वेळेला चेंडू टॅप केलाय. गोड आवाज मात्र बॅटमधून स्विच साऊंड. चेंडू सीमारेषेच्या बाहेर डीप विकेटच्या दिशेने आलेला एक गगनचुंबी षटकार. सोनूच्या बॅटमधून आलेला हा षटकार. या षटकाराच्या साह्याने धावसंख्या धावपटलावरती वधारल्या गेल्या. धावसंख्या धावपटलावरती 20च्या घरामध्ये. आता 9 चेंडू 19 धावा. 19 धावा 9 चेंडू. सोनू ऑन फायर. फलंदाजी मार्कवरती सज्ज सोनू. जाधवच्या या चेंडूचा फडीमार स्वीकारतोय. या वेळेला लॉंग ऑनच्या दिशेने चेंडूला ट्रॅव्हल केला. एक धावसंख्या पूर्ण झाली. दुसऱ्या धावसंख्येचा कॉल नाकारला जाईल. एक धावसंख्येवरती समाधान मानलं गेलं. धावसंख्या 1 न वाढली. धावसंख्या धावपटलावरती 21च्या घरामध्ये. आता मात्र 18 धावांची आवश्यकता 8 चेंडूंमध्ये. 8 चेंडू 18 धावा. अजूनही समीकरण तसं पाहिलं तर दूर आहे का, मोठे फटके येतील का. कॉम्बॉक्समध्ये हालचाल सुरू झाली, चलविचल सुरू झाली. अ सडन स्ट्रोम, अचानक वादळ येईल का, मोठे फटके येतील का, विजयाचा पल्ला पार करता येईल का. तेजस जाधव आपल्या कोट्यातील पुढचा चेंडू, अर्थात 5वा चेंडू, सेकंड लास्ट टू गो. अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न. शॉट मिड विकेट करून मिड विकेटकडे चेंडूला फील्ड होतोय. पाहता पाहता दुसरी धाव घेताना मात्र निश्चितच सोनू सारखा फलंदाज धावचीच्या स्वरूपात आत्मसमर्पण करताना दिसतोय. सोनू बॅक टू पॅव्हेलियन. चेंडू खेळला आणि 5 चेंडूंमध्ये 6 चेंडू खेळला आणि 5 चेंडूंमध्ये 10 धावसंख्या, त्यात एक षटकाराचा समावेश. त्याची जागा भरून काढण्यासाठी जातोय अमित गोवारी. अमित गोवारी एक हार्ड हिटर, मिडल ऑर्डरला खेळण्यासाठी येतोय. इन ॲट नंबर 5, 5व्या क्रमांकावरती खेळण्यासाठी येतोय अमित. समीकरण येऊन थांबलंय. 7 चेंडू 17 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. 9 चेंडू 19, 8 चेंडू 18, 7 चेंडू 17. असंच समीकरण मात्र हळत राहिलं तर किंबहुना या समीकरणाचं कामोठीच्या बाजूनं उत्तर येईल पराभव. परंतु इथं मात्र आकडे परत एकदा मोठे दिसू लागले. या वेळेला अतिशय सुरेख उंचावरून मारला. झेल खाली एक क्षेत्ररक्षक करणार नाही. चुकीला माफी नाही. निखिल जेलच्या स्वरूपात होतोय बाद. परतला जाईल बॅक टू पॅव्हेलियन. नंबर 6 6व्या क्रमांकावरती खेळण्यासाठी जातोय परेश म्हात्रे. पाहायचं आहे परेश म्हात्रे खरं तर अनुभवानं पूर्वी अगदी सलामीची जोडी रोशन किंवा परेश असायचा. तोच परेश मधल्या फलीमध्ये खेळण्यासाठी जातोय. 6 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. विजयासाठी पल्ला पार करायचा आहे 17 धावसंख्येचा. 1 ते 2 मोठे फटके असतील तरच विजय आता संपादित करता येईल. किंबहुना या चेंडूवरती समीकरण क्लिअर होईल, या चित्र सामन्याचं स्पष्ट होईल असं वाटलं होतं. परंतु परत एकदा जातोय परेश.
6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. शेवटचा षटक घेऊन येतो आहे बाली बागरे. बाली बागरे गोलंदाजी ट्रॅकवरती असणार. शास्त्र स्लॉगोर काटेरी मुकुट आहे, परंतु किंबहुना डिफेंड करताना आत्तापर्यंत 2 टीमना धूल चारण्याचा प्रयत्न करतोय बोरशेट टीम. याही वेळेला तशाच प्रकारे शास्त्र फेकणार का बालू. बालू या नावाचा दमखम मैदानामध्ये दाखवेल का तोच बालू. खरं तर अंपायरच्या पंचांच्या उजव्या बाजूनं मारा करतोय. नाव आहे अमित गोवारी. अमित गोवारी ताकदीचा खरं तर हा फलंदाज आहे, ज्याच्या बॅटच्या टप्प्यात चेंडू आला तर त्या चेंडूचा निश्चितच कार्यक्रम, परंतु तेवढाच एक मातब्बर गोलंदाज बालू बागरे. अतिशय सुरेख तेवढीच ताकद होती. पायचाय काय होतोय आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर आलेला हा खणखणीत अमित गोवारीच्या बॅट मधील एक ब्रँडेड दर्जेदार षटकार. बागरे ऑन ट्रॅक गोलंदाजी मार्कवरती सज्ज. फुलटॉस चेंडू होता, खोदून काढण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेग कडे दिशा देण्याचा प्रयत्न, मात्र याचा फसला गेला. चेंडू सरळ गेला यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव. आता चेंडू शिल्लक असणार आहे 4 आणि विजयासाठी पल्ला पार करायचा आहे तो 11 धावसंख्येचा. एक मोठा फटका आला, परंतु त्याच्यानंतर कमबॅक करताना दिसतोय बालू बागरे. वैयक्तिक कोट्यातील पहिलं. बालू बागरे अतिशय सुरेख या वेळेला फाईन लेगच्या दिशेने टोलवलेला चेंडू, दिशा दिली, चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर आकाशाला गवसणी घालणार आहे गगनचुंबी षटकार. खेळाडू आहे. कैक सामने खरं तर या गुणवंतनं विजयी चेंडू द्यायचे आहेत. चला लगेचच. आणि मला वाटतोय साई टीमचा कर्णधार या ठिकाणी आलेला आहे. गुणवंत बॅक टू बॅक 2 षटकार आपल्या बॅटमधून. एक निर्धाव आला खरा. 3 चेंडू 5 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. 3 चेंडू 5 धावा. गुणवंत अतिशय सुरेख फाईन लेगचा दिशा आणि निश्चितच ताकदीचा वापर केला. समजला आपल्याला या चेंडूला फाईन लेगकडे दिशा द्यावी लागेल. खरं तर चौफेर फटकेबाजी करणारा फलंदाज आहे, त्याचं नाव आहे गुणवंत अर्थात अमित. चेंडूची तपासणी झाली. 3 चेंडू 5 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. विजयाचा पल्ला पार करताना दिसेल का कामोठे संघ. बाली बागरे या वेळेला गोलंदाजी ट्रॅकवरती थोडीशी दुविधा मनामध्ये आहे. प्रेशर आहे, सायकोलॉजिकल तणाव खरं तर ज्याच्या डोक्यामध्ये आहे. एक निर्धाव चेंडू फेकलाय, परत एकदा 1 ते 2 चेंडू निर्धाव आले की सामन्यामध्ये निश्चितच एक ट्विस्ट असेल, एक रंग भरला जाईल. ज्याप्रमाणे स्कोअरबोर्डवरती आमचे सुदर्शन पाटील रंग भरतायत, हिरवे त्याच्यानंतर लाल निळे, त्याप्रमाणे या सामन्यात रंग भरेल का बाली. तोच बाली पंचांच्या उजव्या हातानं. 3 चेंडू 5 धावा. अतिशय सुरेख परत एकदा पाहायचंय. जेल खाली मात्र असणारा क्षेत्ररक्षक करतोय चुकी. पाहता पाहता 2 धावसंख्या काढताना अतिशय सुरेख अप्रतिम. याला म्हटलं जातोय खरं तर आपल्या टीमसाठी दिलं जाणारं योगदान. 2 धावसंख्या पूर्ण होत आहेत. 2 धावसंख्येबरोबर स्कोअर लेवल होताना 3 धावा अजूनही विजयासाठी. 2 चेंडू 3 धावा. झेल टिपला होता, जजमेंट उत्तम होतं. अंतिम खरं तर क्षणाला 1 सेकंदानं खरं तर या वेळेला झेल भूमीला दान झाला. परत एकदा सामन्यामध्ये वेगळा रंग आला असता जर हा झेल पकडला असता तर. 2 चेंडू 3 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. आपण पाहू शकाल ऑन स्क्रीनवरती अतिशय सुंदर जजमेंट होतं अंतिम क्षणी.
त्याला असं वाटलं असेल माझा पाय सीमारेषेला टच होतोय का, या मनस्थितीमध्ये थोडासा कॉन्सन्ट्रेशन मात्र त्याचा कुठंतरी मिस झाला. झेल भूमीला दान झाला. तोपर्यंत 2 धावसंख्या पलून काढल्या. 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत त्या 37च्या घरात, 36च्या घरात. 36 लॉस ऑफ 4 विकेट्स, 4 बाद 36. 2 चेंडू 3 धावा, 3 धावा 2 चेंडू. या वेळेस खरं तर हाय व्होल्टेज सगळ्यांची मनं जिंकणारा सामना. बोनशेत ठाणे विपक्ष कामोठे. अतिशय सुरेख 1 धावसंख्या पूर्ण केली. दुसऱ्या धावसंख्येचा कॉल होईल का, आणि निश्चितच या वेळेला 2 धावसंख्या पूर्ण करताना दिसत आहेत. परत एकदा कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. 1 चेंडू 1 धावसंख्या. सामना आवडला असेल तर क्रीडा रसिकांनी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद या सामन्यासाठी सर्वांनी द्यायचा आहे. अतिशय उत्तम उपांत्यपूर्व फेरीचा सामना आहे. डू ऑर डाय सामना आहे, करो या मरो. या सामन्यामध्ये विजय संपादन केला तर आजच्या रजनीतील सेमीफायनल खेळण्यास तिकीट मिळेल. किंबहुना 1 चेंडू 1 धावा, धावसंख्या स्कोर लेवल. हा सामना मुलेखंडच्या मैदानावरती आम्ही पाहिला मोठी जुई टीमचा, आणि ज्या वेळेला निश्चितच 1 चेंडू 1 धावसंख्या असताना फ्री हिट होता, आणि तेव्हा सुद्धा खरं तर समोरचा फलंदाज ज्या वेळेला नवदीपनं हा सामना गमावला होता. अशाच प्रकारची या वेळेला पुनरावृत्ती या मैदानावरती होईल का. अगोदरचा चेंडू नो, आणि त्याच्यावरती फ्री हिट असताना म्हणजे शेवटचा चेंडू त्याच्यावरती 1 धावसंख्या प्राप्त करता आली नाही. इथं काय होणार. बालीनं मात्र कमबॅक केले. पहिला चेंडू फेकला होता, षटकार लगावला गुणवंतनं. दुसरा चेंडू निर्धाव झाला. तिसऱ्या चेंडूवरती परत एकदा षटकार आला. चौथ्या चेंडूवरती 2 झेल मात्र मिस केला होता. कॅच ड्रॉप केली होती त्या क्षेत्ररक्षकानं. 5व्या चेंडूवरती सुद्धा पॉईंटच्या दिशेनं असणाऱ्या क्षेत्ररक्षकानं चूक केली. 2 धावसंख्या पूर्ण केल्या. आत्ता मात्र समीकरण 1 चेंडू 1 धाव. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. अन्यथा सामना फील्ड टीमला दिला जाईल जर 1 धावसंख्या पूर्ण केली नाही तर. सगळ्याच खरं तर क्रीडा रसिकांच्या हृदयाचे ठोके खरं तर या वेळेला निश्चितच वाढले असतील. 1 चेंडू 1 धाव. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवा. 1 चेंडू 1 धाव. विजय संपादन करणार का तोच गुणवंत. आपल्या गुणांना वाव देईल का, फटका आपल्या बॅटमध्ये घेईल का. 1 चेंडू 1 धावसंख्या. सेमीफायनलचं तिकीट या चेंडूवरती असेल. आजच्या रजनीतील शेवटचा सामना खेळण्याचा तिकीट कोण खेळणार, कोण आपल्या घरचा रस्ता खरं तर या ठिकाणावरून निश्चितच मोकळा करेल. पाहायचं आहे कारण चेंडू शिल्लक असणार 1. बाली बागरे ऑन ट्रॅक गोलंदाजी मार्कवरती, तर फलंदाजी ट्रॅकवरती असणारा गुणवंत गोवारी. शेवटचा चेंडू बालीचा. वैयक्तिक पहिलं, सांघिक शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू. या वेळेला अतिशय निश्चित सुरेखाचा प्रतिम 1 चेंडू 1 धावसंख्या. अप्रतिम खेळ. खरं तर या वेळेस अमर मात्रे यांच्याकडून गुणवंतसाठी रोख रक्कम 1000 रुपयाची कॅश प्राइज. मात्र अंतिम षटकामध्ये 2 षटकार, 2 दुहेरी आणि 1 एकेरी अशा 15 धावसंख्या काढल्या एका गुणवंतनं. तोच ठरला या सामन्याचा सामनावीर. मॅन ऑफ द मॅच अमर मात्रे यांच्याकडून रोख रक्कम 1000. त्यानंतर फुल्ली आणि विनू गोवार यांच्याकडून रोख रक्कम 500. बादल ग्रुप कामोठे यांच्याकडून रोख रक्कम कॅश प्राइज 500 रुपये, 500 रुपये. आणि निश्चितच ज्या वेळेला झेल सोडला गेला त्याच वेळेला ही मॅच बालीनं 100% एफर्ट दाखवलं होतं. आणि निश्चितच खरं तर गुणवंतच्या 3 संध्या, 1 धावचीच्या स्वरूपात, 2 रनआउट आणि 1 झेलच्या स्वरूपात अशा प्रकारच्या 3 संध्या मिस केल्या. अखेर गुणवंतनं आपलं स्किल या ठिकाणी दाखवलं आणि मात्र
या सामन्याचा विजयी संघ ठरला कामोठे टीम. बॅड लक फॉर दिस टाइम बोरशेती ठाणे आणि स्मार्ट सिटी डेव्हलपर बोरशेती ठाणे. हार्ड लक. हस्तांदोलन मैत्रीपूर्ण सामना संपविताना दिसत आहेत. तर चला पुढचा सामना 3 षटकांचा असणार आहे. ओन्ली 3 ओव्हर्स, फक्त 3